श्री स्वामी चरित्र सारामृत आरंभिक. अखिल मानव जातीच्या कल्याणासाठी सकल विश्वाला सन्मार्ग आणि सद्धर्माचं मार्गदर्शन करण्यासाठी उत्पत्ती, स्थिती आणि लयाचे स्वामी असलेले ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे दत्तात्रय म्हणून भूतलावर अवतीर्ण झाले. लोकोद्धारासाठी श्रीपाद वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती या अवतारांनंतर श्री दत्तात्रय श्री स्वामी समर्थ रूपात पुन्हा जगात अवतरले. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास देत श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिशाहीन आयुष्य जगणाऱ्या कोट्यावधी स्त्री पुरुषांना जगण्याचं बळ दिलं. संस्कृती रक्षणाचं महत्व सांगितलं. सदाचरणाची शिकवण दिली. अक्कलकोट ग्रामी 22 वर्ष वास्तव्य करून असंख्य अगणित भाविक भक्तांना दुःखमुक्त केलं. स्वयंभू आणि सक्षम केलं. श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या दैवी प्रतिभेनं 150 वर्षांपूर्वी या भूमीवर सुरू केलेलं मानव जातीच्या उद्धाराचं कार्य आजही अखंडपणे चालू आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांनी 1878 साली समाधी घेतली. त्यानंतर 19 वर्षांनी 1897 मध्ये कैलासवासी विष्णू बळवंत थोरात म्हणजेच विष्णुबुवा यांनी स्वामींच्या दैवी लीला आणि स्वामी चरित्र सांगणारा श्री स्वामी चरित्र सारामृत हा छोटेखानी ग्रंथ लिहिला. 21 अध्यायांचं हे सारामृत आम्ही आज भक्तिभावानं नृत्याविष्कारात आपल्या समोर सादर करीत आहोत.